अहमदपूर तालुक्यातल्या लिंगदाळ गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी एक लटकलेल्या अवस्थेत गळफासावर लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळतो. आत्महत्या आहे असं जाहीर करून अंत्यविधी रात्री 12 वाजता केला जातो. मात्र तब्बल 1 महिन्यानंतर 14 एप्रिल रोजी झालेल्या आत्महत्येचा उलगडा करण्यासाठी तब्बल 1 महिन्यानंतर त्या व्यक्तीच्या घरातल्या कुटुंबातल्या महिलेवर आरोप केला जातो आणि त्या संदर्भानं गुन्हा दाखल करण्याच्या पावलं उचलली जातात. मोठमोठ्या राजकीय लोकांचे फोन सुद्धा येतात या संदर्भामध्ये गुन्हा का दाखल झाला नाही आणि मग नेमकं या प्रकरणाच्या मागे सत्य काय आहे, खरंच त्या महिलेकडनं जे आरोप केले जात आहेत हे सत्य आहे का अजून काय, नेमकं काय घडलंय या प्रकरणामध्ये हे जाणून घेण्यासाठी आपण आता लिंगदाळ या गावामध्ये आहोत आणि या गावातल्या संबंधित कुटुंबाच्या आणि या गावकऱ्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया नोंदवणार आहोत. नेमकं सत्य काय आहे, खरंच त्या महिलेचं तसं काही प्रकरण होतं का, अजून काय नेमकं दडलंय याच्यामध्ये. कारण आता याच्यामध्ये ऐकायला मिळतंय दोघा बहीण भावांमध्ये खरं तर जमिनीवरून वाद झाला होता अशा चर्चा या गावामध्ये प्रथमतः आल्याबरोबर ऐकायला मिळाल्यात आणि त्या जमिनीच्या वादावरनं मयत यशवंत भालेराव हे काहीशा तणावामध्ये होते असं सुद्धा गावकऱ्यांकडनं सांगण्यात आलंय. तर जाणून घेऊयात नेमकं काय प्रकरण आहे आणि त्या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय आहे. एकंदरीत काल झालेल्या त्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये आपलं नाव समोर आलं आणि आपल्यावर गंभीर आरोप झाले, त्या बाबतीत काय सांगणार? मी माधव दिगंबर नलवाड. मी शेतात होतो. माझ्या शेजाऱ्यानं ते व्हिडिओ आणून दाखविला. मी काम करू लागलो. माझ्या काळजामध्ये एकदम धसकून केलं. ही कधीच ऐकण्यात नाही आणि ही कशामुळं असं घडलं आहे. मग ते एकदम चक्कर आल्यासारखी झाली आणि अर्थार्थी त्या बाईचा किंवा माझा ह्या कुटुंबाशी तिनं आरोप केल्या, त्या बी बाईशी माझा काही वैरडाव नाही आणि कुणाशीच काही अर्थार्थी माझा संबंध नाही. हे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं आहे. मी आत्महत्या करण्यासाठी निघालतो पण माझ्या मंडळीने तसं करू नये, थोडं थांबा, काहीतरी मार्ग निघत ह्या पद्धतीनं थांबविलेलं. काय आता तुमची भूमिका, आता तुम्ही सांगताय की ह्या आरोपाचा माझा काही संबंध नाही आणि मग तुमची काय प्रशासनाकडे प्रशासनाकडे माझी मागणी आहे की बाबा जे सत्य आहे ते बाहेर यावं आणि जेणे कुणी जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी असं माझं म्हणणं आहे. झालेला सगळा प्रकार काय सत्य याच्यामध्ये काय वाटतं? यामध्ये नमस्कार, मी धनेश्वर गोविंद गुरमे, सरपंच लिंगदाळ. आमच्या गावामध्ये 14 एप्रिल रोजी यशवंत भालेराव यांनी सलगर शिवारामध्ये जाऊन आत्महत्या केलेली आहे. प्रत्यक्ष मी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर त्यांनी गळफास घेतलेला होता आणि सर्व गावाच्या साक्षीने तो प्रत्यक्ष पाहिले तर तो गळफासच होता. पण त्याऐवजी त्यांच्या कुटुंबावर जे अन्याय झालेला आहे किंवा जे शब्द लावलेला आरोप झालेला आहे ते पूर्ण खोटे आहेत आणि प्रत्यक्ष सर्व गावामध्ये जरी कोणालाही चौकशी केली तर ते आरोप पूर्ण खोटे आहेत. माय माऊली असल्यासारखं ते मीनाबाई भालेराव यांचा स्वभाव आहे. त्यांनी घर सोडून आणि शेती सोडून कुठेही फिरत नाहीत, जात नाहीत. एकदम शांत संयमी आणि शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत ते. आणि माधव नलवाडे शेतकरी आहेत. त्यांचं घर पलीकडल्या कडेला, यांचं घर इकडल्या कडेला आहे. त्यांची शेती तिकडल्या साईडला आहे, यांची शेती इकडल्या साईडला आहे. त्यांचा अर्थार्थी कुठलाच कसलाच संबंध नाही आणि ते जे काही आरोप झालेले आहेत त्यांच्यावर ते पूर्ण खोटे आहेत. हे पूर्ण गावाच्या साक्षीने मी सरपंच नात्याने आपल्यासमोर सांगत आहे आणि त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये. ते पीडित कुटुंब, भालेराव यांचे पीडित कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि परिस्थितीने पण गरीब आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये हीच एवढी शिक्षा का केले असं वाटतं? त्यांच्याविषयी ते काही मी सांगू शकतो कारण त्यांनी तसे आरोप करायला नको होते पण ते आरोप केलेले आहेत त्यांनी आणि तेच त्यांचा वैयक्तिक वाद होता, कौटुंबिक वाद होता. त्यांनी ते दुसऱ्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केलेला असावा. जमिनीचा वाद असं हां, तेच त्यांचा फॅमिली वाद होता. नामदेव दिगंबर नलवाड. जे माधव नलवाडवर आरोप झाले त्याचा मी मोठा भाऊ, एक निवृत्त प्राध्यापक आहे. मी परवाला पुण्यामध्ये होतो. अचानक माझ्या यूट्यूबवर व्हिडिओ बघितला मी आणि मला धक्काच बसला. आमचा त्या कुटुंबाशी कसलाच संबंध नाही, कारण आमची तिकडं शेती नाही किंवा घर नाही
मी तर त्यांना ओळखत सुद्धा नाही, पण हे आरोप बघून धक्काच बसला. का आरोप केले? कारण ऐकून होतो की त्यांचे जमिनीचे काही तर प्रकार चालू आहेत, वाद चालू आहेत. कारण यशवंत भालेराव हे आम्ही कळतं तसं ते जमीन वाहत होते, पण जमीन कुणाची आहे आम्हाला माहिती नव्हतं. पुन्हा जमिनीचे काही तर विकली जमीन असं ऐकण्यात आलं, पुन्हा काही तर वाद लागले जमिनीचे, यशवंत भालेराव कोर्टात गेले असं ऐकून होतं कुणा परस्पर. मग का फाशी घेतली, जमिनीची मुळे घेतली, कशामुळे ते काही माहिती नाही. पण आमच्या भावावर विनाकारण आरोप केले, कसलाच काही संबंध नसताना. ह्या मला वाटतं हे जमिनीचं प्रकरण दुसऱ्या बाजूने वळवून आपल्यावरले आरोप काहीतरी आपलं प्रकरण दुसरीकडेच न्यायचं, अशा पद्धतीचं काही तर प्रकार केलेला आहे त्या बाईनं. हे असं व्हायला नको. या प्रकरणामध्ये मुळापर्यंत जाऊन सत्य काय ते बाहेर आलं पाहिजे. आणि निर्दोष व्यक्ती असताना सुद्धा विनाकारण आमची बदनामी झाली, मानहानी झालेली आहे. याला जबाबदार कोण आहे? तर सत्य बाहेर काढून जे दोषी असतील याच्यामध्ये, उलट आम्ही त्या बाईवर मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतो. विनाकारण का आमच्यावर आरोप केले, कसलाच काही संबंध नसताना. ह्याच्या जमिनीचं प्रकरण दुसऱ्या बाजूला वळविण्यासाठी विनाकारण दुसऱ्यावर आरोप करतात का ते? तर अशा पद्धतीनं आमचा कसलाही त्या प्रकरणाशी संबंध नाही. आमचा भाऊ शेती आणि घर याच्याशिवाय बाहेर कुठेही जात नाही, ओळखसुद्धा नाही त्याचे. मला वाटतं माझी ओळख नाही तिकडं. आता भावाला शेती करतो म्हणल्यानंतर गावातले काही जण तिकडं गेलाय असेल, पण कसलाच काही या प्रकरणाशी संबंध नाही. विनाकारण हे खोटे आरोप केलेले. एका महिलेने आपल्या पतीवर फार मोठे गंभीर आरोप केले त्या अनैतिक संबंधाचे, आणि तुम्ही त्यांच्या पत्नी आहात ज्यांच्यावर आरोप केले. एक महिला म्हणून तुम्ही काय सांगा? मी त्यांची पत्नी आहे, म्हणजे अर्धांगी. मला माझ्या पतीवर 101% गॅरंटी आहे की माझे पती म्हणजे तसलं वागू शकत नाहीत. आणि ती महिला पण, गावातील कोणत्याही व्यक्तीला विचारा, ती महिला पण तशी नाही. आणि हे गंभीर आरोप जे आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. त्याच्यामध्ये माझं म्हणणं एवढंच आहे की आमची मानसिक हरासमेंट झाली. मला तर माहिती पण नव्हतं. जेव्हा मोबाईल पाहिला, दुसऱ्याकडून ऐकलं, मी तर घरी म्हणजे बिनगुरी झोपले होते. त्यांनी आंबे तोडायला गेले होते शेतामध्ये, आणि अचानक असं धक्का बसला, हातपाय लटलट कापू लागले की म्हणजे माझ्या नवऱ्याची काहीच चूक नसताना नाव कसं आलं. 2 दिवस झालं स्वयंपाक नाही, जेवण नाही, काहीच नाही. नुसतं रडून परेशान की का बरं झालं असं. ते त्यांनी तर आत्महत्याच करायला निघाले होते. पण म्हटलं सत्य केव्हा पण बाहेर येते, तुम्ही एवढं निर्णय घेऊ नका, थांबा थोडं, म्हणून त्यांना धीर दिला. आणि गावातल्या पण व्यक्तींनी आम्हाला धीर दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काहीच नसताना कसं काही होईल. बरं, यापूर्वी त्या आरोप करणाऱ्या महिलेचे आणि तुमचे कधी वादविवाद काहीच नाही. त्या महिलेची तर ओळख पण नव्हती मला, कधीच नाही. मग नेमकं तुमच्या पतीचंच नाव का घेतलं असावं, काय कारण काय? ते कोणाला माहिती. आता आम्ही घराच्या बाहेरच नाही. घर ते शेत आणि शेत ते घर, आमचं शेतही तिकडंच आहे. आणि बाहेर मी कुठं बसत पण नाही. आमचं घर तिकडं आहे, त्या 2 घराला ते कुठं बसतच नाही. त्याच्यामुळे काही ऐकण्यात पण येत नाही. TV, घर एवढंच, आपल्या दुसरं काही संमतच नाही ना. ते आरोप कशामुळे केले ते, पण असं करायला नाही पाहिजे होतं.